निसर्गाची कविता ऐका. हॅपी दिवाळी. आम्ही रक्षाबंधनला राखी पण बांधायचं. झाडाला राखी बांधून रक्षाबंधन. झाडाला फुलं लागली. असं असं आडवं बांधता येते का? गोल खाली बांधता का वर? रंग खेळून होळी साजरी करता ना. झाडाची होळीच्या दिवशी काय असते? लाकडं झाडते ना का? पाहिजे का? झाडाची पूजा होळी गाणं चला म्हणा म्हणा एखादा मोठ्या मुली ए चला रे मॅडम कविता म्हणून दाखवताय सर्वांनी. मॅडम मागे कविता बोला. ए माईक दे तिकडे. माईक दे इकडे मॅडम कडे. आपण या झाडाची पूजा केली की नाही? इथपर्यंत पुरला ना नाही झटका मारला. ऐकायची आहे कविता? तुम्हाला पण समजलं पाहिजे निसर्गाचं महत्व. ऐका छान. आपण पोळ्याला कोणत्या झाडाची पद्धत करतो? कोणत्या झाड त्या सणासाठी स्पेशली त्याच्या फांद्या वापरतो? आठवा
पळसाच्या झाडाला तोडतो की नाही, कितीतरी लोक हजारो झाडांची लाखो झाडांची कत्तल प्रत्येक गावात. होळीला दुसऱ्या झाडाचे लाखो झाड की नाही, निसर्गाच्या विरोधात चालू झाली आपण. बेलाच्या झाडाची कत्तल करतो, झाडाला 121 बेल प्रत्येकाची श्रद्धा आहे. चला, पण आपण आज शिक्षित आहोत, आपल्याला निसर्गाचं झाडाचं महत्व, झाडामुळे आपल्याला किती फायदा आहे. निसर्ग आपल्याला भरपूर काही देतो, भरभरून देतो की नाही. निसर्गामुळेच आपण आहोत. इको कमी कर. तर निसर्गाविषयी एक छान कविता आहे बघा. किती फुलांवर हक्क सांगतात जन्मदाती झाड. म्हणता माझ्या मागे म्हणा. किती फुलांवर हक्क सांगतात जन्मदाती झाड. वाहता वारा वसूल करतो का दर महिन्याचं भाडं. वाहता वारा वसूल करतो का दर महिन्याचं भाडं. लिटरभर पाण्याचा काय भाव सांगते नदी. लिटरभर पाण्याचा काय भाव सांगते नदी. किती ऍडव्हान्स मागतात ढग पाऊस पडण्याआधी. किती ऍडव्हान्स मागतात ढग पाऊस पडण्याआधी. किती हत्ती दात पडल्यावर आपले दात विकतात. किती हत्ती दात पडल्यावर आपले दात विकतात. आणि चोचीत मावेल तेवढेच खावं हे पक्षी कुठून शिकतात. तेवढंच खावं हे पक्षी कुठून शिकतात. कापताना बुंदा झाडाचा तो घामाघूम झाला. कापताना बुंदा झाडाचा तो घामाघूम झाला. ये जरा बस सावलीत. ये जरा बस सावलीत. झाडातून आवाज आला. कुठून आवाज आला. प्रकाश दिला म्हणून सूर्य लाईट बिल धाडतो का. आवाज नाही येत आहे तुमचा. म्हणून सूर्य लाईट बिल धाडतो का. आणि कधी रविवारची सुट्टी टाकून जगात अंधार पाडतो का. आणि कधी रविवारची सुट्टी टाकून जगात अंधार पाडतो का. हलका वाघ भारी वाघ. हलका वाघ भारी वाघ. हलका वाघ भारी वाघ. हलका कोल्हा भारी कोल्हा. अशी त्यांच्यातही असतात का हो नाती. अशी त्यांच्यातही असतात का हो नाती. अन एक बी उगवायची. अन एक बी उगवायची. किती चाच करते माती. किती चाच करते माती. किती हरिणी स्त्रीलिंगी गर्भाचं अबॉर्शन करतात. किती हरिणी स्त्रीलिंगी गर्भाचं अबॉर्शन करतात. आणि किती ससे शरद हरलो म्हणून गडपास घेऊन मरतात. आता किती ससे शर्यत हरलो म्हणून गडपास घेऊन मरतात. हो, अनादी काळापासून हा निसर्ग आम्हाला शिकवतोय. अनादी काळापासून हा निसर्ग आम्हाला शिकवतोय. कसं जगावं हे कृतीतून दाखवतोय. हे कृतीतून दाखवतोय. पण आम्ही चेडे. आम्ही चेडे ओरबडून खातोय निसर्ग. ओरबडून खातोय निसर्ग. आम्हीच आहोत पुढे. कधी कळेल आपल्याला आपल्यामुळे नाही निसर्ग. आपण आहोत निसर्गामुळे. आपल्यामुळे नाही निसर्ग. आपण आहोत निसर्गामुळे. अशी ही छान कविता कोणीतरी कधी होते घरी. आणि आता डॉक्टर स्वप्नील चौधरी यांनी छान आवाजात छान असं म्हणजे तुम्हाला काही जाणवलं नाही का निसर्गाविषयी. एवढी कविता म्हटली तर करतो ना आपण असं. रविवारची सुट्टी समजा जर घेतली तर काय होईल. काय पडेल. रोजच नाही बोला. कायमची सुट्टी घेतली आपण राहू का. नाही राहू आपण. काहीच नाव. निसर्गाच्या चांगल्या चांगल्या गोष्टी घडते जे आहे ते सगळं चांगल्यासाठी आहे. आपण त्याच्या विरोधात जातो. झाडं कापतो की नाही. कापतो ना. निसर्गामुळे झाडांमुळे आपलं जीवन फार सुंदर आहे. पण आपण माणसं अदाशी झालो की निसर्गाला संपवण्याच्या मागे
लागलो. तर आपण आज झाडाची पूजा केली. का बरं केली? कोण म्हणाला झाडाचं लग्न करत? पूजा आहे ना, यश आहे. हे झाडाचं लग्न हा विषय मला कळत नाही, पण झाडाची पूजा केली पाहिजे. प्रत्येक झाड, या झाडापासून कितीतरी मोठ्या प्रमाणात, जास्त प्रमाणात ऑक्सिजन मिळतो. माहित आहे? वडाचं, पिंपळाचं झाड सगळ्यापेक्षा खूप जास्त प्रमाणात ऑक्सिजन देतो आपल्याला. म्हणून हे झाड आपण लावली पाहिजे. लावली पाहिजे की नाही? प्रत्येकाने दरवर्षी एक झाड लावलं पाहिजे. पण आपण कसं करतो का नाही? करतो का? कापायला अर्ध्या तासात सगळं झाड होते, पण ते लावून मोठं व्हायला किती वर्ष लागते? लागते की नाही? आता हे तुम्ही या शाळेत आले तेव्हापासून 8वा वर्ग, 8 वर्ष झाले झाड पाहताय. केवढं होतं? आठवते? 8वा वर्ग एवढंच होतं का? तुम्ही पहिलीत आले तेव्हापासून लहान होतं, मग वाढायला 8 वर्ष लागले ना. लाव कापायला आता 15 मिनिटात झाडाची कटाई होते ना. 2-4 जण बोलावली कुराडी तुझ्या काय माणूस सोडून टाक. म्हणून तोडणे सोपे, जोडणे अवघड. बरोबर ना? हा, तोडायला काही वेळ लागत नाही, पण ते सोडलेली वस्तू जोडायला वेळ लागते. म्हणून या निसर्गाचं महत्व समजून घेतलं पाहिजे. चला आता आज होळी आहे. होळीचं गाणं म्हणायचं, गावायचं.